मित्रांनो, आज 28 डिसेंबर गुरुवारचा दिवस आणि आज आहे गुरु पुष्यामृत योग. हो, हा योग वर्षाचा शेवटचा योग असणार आहे. 2023चा शेवटचा गुरु पुष्यामृत योग असणार आहे. गुरुवारच्या दिवशी येणारा हा योग असतो आणि वर्षाचा शेवटचा योग असल्याने आपल्याला या दिवशी संध्याकाळी 21 वेळेस हा महालक्ष्मीचा मंत्र श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावाने बोलायचा आहे. मित्रांनो, आज 28 डिसेंबर गुरुवारचा दिवस गुरु पुष्यामृत योग आहे. संध्याकाळी देवपूजा करताना आपण अगरबत्ती दिवा लावून त्यानंतर महालक्ष्मीला सुख समृद्धीसाठी, ऐश्वर्यासाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करून या मंत्राचा जप फक्त 21 वेळेस करायचा आहे. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात. फक्त विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्हाला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करायचा आहे. बऱ्याचशा लोकांना सगळं काही घेणं शक्य नसतं. गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याची मान्यता असते, पण प्रत्येकाला ते करणं शक्य नसतं. म्हणून आपण सरळ साध्या पद्धतीने लक्ष्मीची सेवा करावी, लक्ष्मीची आराधना करावी, लक्ष्मीचा मंत्र जप करावा, जेणेकरून लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये नाही दुसरं तर सुख समृद्धी तरी नांदेल. म्हणून हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र देवघरासमोर बसायचं, संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावायचा, हात जोडायचे आणि फक्त 21 वेळेस या मंत्राचा जप करायचा. जास्तीत जास्त करायचा असेल तर मग संपूर्ण एक माळ तुम्ही करू शकता. हा मंत्र काही असा आहे: ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्म्यै नमः. मित्रांनो, अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली आणि चमत्कारी हा मंत्र आहे. याचा जप 21 वेळेस तुम्हाला करायचा आहे. जास्तीत जास्त एक माळ तुम्ही नक्की या मंत्राचा जप आज संध्याकाळी अवश्य करा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.